दाजी से पंगा कर दूंगा नंगा। मैं वापस आऊंगा दाजी, देख लेना। अरे जावई बापू आले, जावई बापू आले, पाय धुवाले पाणी घे बरं श्यामलता। कोण श्यामलता? मी तर शांताबाई हो। अब शांता पाणी घे, जावई बापूले पाय धुवाले पाणी घे। राहू दे आई, तू तकलीफ नको करू, दाजी नळावर जाऊन पाय धुतील। गण्या असा नको म्हणू। काऊन? दाजी रुसतील का? स्वतः मस्त जोडे लावते आणि इकडे माझ्या बहिणीला उघड्या पायानं आणलं। काऊन जी जावई, माझ्या पोरीला उघड्या पायानं आणल्या? कोण सांगला होता जी तुमच्या पोरीला उपास धरावासाठी? मी तर 1000 रुपयाची हिला चप्पल घेऊन दिलो होतो। बाबा मीच म्हणलं होतं, आज गुरुवार आहे ना, तर प्रत्येक गुरुवारी मी उपास धरतो। बरं चला चला अंदर चला। गण्या जा बरं बॅग धरशील। काऊन? दाजीला हात नशेत का? का निस्ता खावाचं ना रावाचं समजते? बकऱ्या गण्या, दाजीला असा बोलतेत का? म्हणून मी म्हणलं होतो ह्या माझ्या साल्यापायी मला येऊशा नाही लाग। पण पारू तू कशी आहेस, मला जबरदस्ती केलीस। काऊन गण्या, दाजी सोबत असा बोलतेत का? चल सॉरी म्हण दाजीले। मी कायला याला सॉरी म्हणू? याला समज नाही का हा माझी बहीण घेऊन गेला तर आपली बहीण मला देवावं म्हणून? अबे तू आहेसच केवढसा बे? अन माझी बहीण का लग्नाची आहे का बे तुला देऊ तर? अन समजा मी तुला देई नाही पण तू करतेसच का? गावभर धिंगाणा, गावभर धिंगाणा करत असेल तरी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला उटकल्या। त्यानं मला टकला कसा म्हणलं? पहा सासरे बुवा, हा तुमचा पोरगा पावा, अशीच रिस्पेक्ट देतेत का जावईला? गण्या काऊन बे, चमडे काढू का तुझे? गण्या तुला बेलण्यानं मारीन। जाऊ द्या जावई, जाऊ द्या, लहान आहे हा। चला चला अंदर चला तुम्ही। मी नाही येत अंदर आता। नाही मी का म्हणून अंदर येऊ? हा चुका माझा मान सन्मान? लोकांच्या घरी जावई म्हणून जात्या तर असेच जाते का? माझ्या सासूरवाडीत मला मानच नसे तर मी येऊन करू का? मी जातो आता घरा आलं। ज्यानं तर टकल्या, सांगून कोणाला राहिला? पाय पारो, तुझ्या भावाले सांगून ठेव, दाजी से पंगा कर दूंगा नंगा। ज्यानं पैसे संपले का आमच्या घरी येतेस आणि मार म्हणते दाजी से पंगा कर दूंगा नंगा। माझ्या बापानं तुले मदत नाही केलं तर तू तसा नंगाच फिरशील। भोकन टिपला दाजी, यानं माझी इज्जत काढलं। आता तुमच्या घरी मी पाय ठेवीन तर पाय ठेवलास तर पायावर कुर्राड मारून तुझ्या अटकल्यावर ठेवीन। झाला, आता नाही येत सासरे बुवा तुमच्या घरी। जावई नाही मी येऊच कायले म्हणतो आता तुमच्या घरी। चला ना, लहान पोरगा आहे ना तो। याच्याकडून मी माफी मागतो तुमची जावई। ऐका असे करा नको। गण्या जा बर बे, तू खेळाले। मैं वापस आऊंगा दाजी, देख लेना। चला जावई बापू अंदर चला। का म्हणते जावई बापू, आमदा धानगीन बरे झाले का नाही? आमच्या इकडे कापूस आणि सोयाबीन पिकते सासरे बुवा। अरे हो खरं, आमच्या शेतामध्ये धानच पिकते का नाही तर ख्याल मंदी नाही राहिला पहा तुम्हाला विचाराचा। बाकी सर्व ठीक। आता सासरे बुवा तुमच्यापासून का लपवू? तुमच्या पोरीसाठी मी घर बांधीन म्हणलो, मग अडचण आली कुठे? अडचण म्हणजे ढबू सरले सासरे बुवा। 1,00,000-2 लाख रुपये होते तर सलाग, गिट्टी, सिमेंट, रेती ह्याच्यामध्ये सरले। थोडेसे 5 लाख रुपये द्याल तर बरा होईल। पाय हा भिकारी, मला वाटलाच होता का हा माणूस पैसे मागायला आला असेल म्हणून। तुझ्यापेक्षा ते रोडावरचे भिकारी तरी चांगले राहतेत का? पैसे नसेत तर कायला घर बांधतेस, राय ना झोपडीत। मी माझ्यासाठी घर बांधत आहो का बे? घर बांधत आहो तर तुझ्या बहिणीसाठीच बांधत आहो ना। पहिले काय, मी तर जॉबवर जाईन ना, दिवसभर घरी राहील कोण? तुझी बहीणच ना। तर शेमण्या दाजी, माझ्या बहिणीला माझ्या घरी आणून ठेवा, माझा बाप पोचते तिला। अबे गण्या, का गण्याजी पप्पा? हा माणूस मला पहिल्यापासूनच नव्हता आवडत। मार सोन्याची चैन घालतो म्हणून लोकांना सांगते आणि सोनाराच्या दुकानात जाऊन पाहिलं तर हे बेंटेकची चैन निघाली। पहा सासरे बुवा, जर का असाच चालू राहील तर मी घरी जाईन। गण्या तुला किती वेळ सांगलो बे जावईला असा नाही बोलायचा म्हणून? मग का आता गोटे फेकून मारू? काय यायचे गोटे तोडू? घरी का भेटते गाजर मुळा? पैसे लागले ते येते माझ्या घरी आणि धरते माझ्या बापाचा। हे पहा दाजी, सांगतो मी तुम्हाला, माय बहीण माझ्या लग्नाच्या मंडपात दिसल्या नाही तरी चालल, पण असा भीक मागायला आमच्या घरी नाही येवाचा। काय तर पाहुण्यासारखे आल्या तर पाहुण्यासारखा राहायचा, खावाचा, पेवाचा आणि आपल्या घरी जावाचा। सासरे बुवा, का खाऊन पैदा केल्या होत्या जी याला? अजी जावई बापू, त्या दिवशी माझा पगार झालता तर खुशी मंदी देशी दारू पिलो होतो आणि दारू पिऊन नशेमंदी माझ्या बायकोला एक सोन्याचा हार दिलो, बायको खुश झाली, आमचा गेम झाला आणि हा कार्टा निघाला। अजी पण हा असा काऊन आहे? लोकायला वरदान भेटते आणि तुम्हाला श्राप भेटला। दाजी मी श्राप आहो का? साल्या टकल्या दाजी, मी वरदान आहो, वरदान। आता तू आपला इंस्टाग्राम खोल, जिकडे तिकडे गावाकडच्या गण्याची चर्चा राहील। पुरा पुष्पा राज सारखा फेमस आहो मी। बहीण माय टकल्या दाजी, तोंड फाडून पाहू नको, नाही तर देईन तोंडात गाजर। मग काहीच नाही करू शकल माझा फादर। असल थोडीशी लाज शरम तर जा घरी, माझी बहीण राहील इकडेच बनून पप्पाची परी। थांबे गण्या, नाही तुझ्या बहिणीला हिस्सा घ्यावा लावीन तर।
बाई पारू, आपल्या घरी तारी चांगला राहायचा मा. झगडे भांडण नाही करावाचे. जावयाला काही लागला तर मदत करावाची. सासू सासऱ्याला काही म्हणायचं नाही मा. माझी सासू चांगलीच नशी आई. सप्पे काम मीच करतो तरी ते गावातल्या बाईला जाऊन सांगते का माझी सून माझ्याकडून पूर्ण काम करून घेते म्हणून. एक नंबरची कर्राक बाई आहे माझी सासूबाई. अशानं घर फुटल नाही बाई तुझा. न तुझा नवरा तुझ्या सासूले काहीच नाही म्हणे का? तो का बेवडा साला इकडे तुमच्याकडे येऊन जोर दाखवते. घरी तिकडे पुरा भेगी बिल्ली सारखा राहते. मायेनं उठ म्हणलं तर उठाचा, नाही तर मायेनं झोप म्हणलं तर झोपाचा. माये माये हा कायचा नवरा हो. तुले का सांगू आई, त्या दिवशी माझा नवरा पॅन्टच मुतून आला. 5-5 मिनिटांना दारू पिते. माझा पुरा सोन्याचा संसार बर्बाद करते काकान. आणि एक माझी सासूबाई होऊन गेली. एक शब्द त्याला काही बोले नाही. उलट डोक्यावर नाचवते. हे कायची बाई हो. जाऊ दे पारू, आपण निभावून घ्यायचा मा. आणि माझ्या नवऱ्याची बहीण दर 1 महिन्याने येते. कधी दारच नेईल, कधी गहूच नेईल. अंगा आली तर डबाभर मोहऱ्या नेलन. थोडीशी उडदाची दार डब्याला डिकली होती तेही पुसून पासून नेलन. तिला लाजही नसेल लागत का वर? तुझा नवरा काहीच ना म्हण का मग तिला? कोण हा भाड्याचा बैल? म्हणूनच तर सांगलं होतं तुले काय या टकल्यासोबत लग्न नको करू म्हणून. पण ऐकतेस कुठे? नाही, 9 वर्षाचा प्यार आहे तर सोडीन का म्हणे. आई, हा काका बोलते हो माझ्या नवऱ्याला. कसाही असो पण माझा नवरा हो ना तो. तर मग येते येऊन तू आपल्या नवऱ्याचे घराने का हाल सांगत आहेस? आई, थोडीशी चण्याची डाळ असेल तर देशील बरं मला. आणि तुरी असतील तर उसळ बनवासाठी देजो बरं. जावई तर जावई भिकारी आणि माझी बहीण आहे भिकारी. तवरीक बापाच्याच घरून मागशिले. त्या दाजीला लावणं कामाले घे म्हणणं का फक्त घर बसल्या खातेस तर इकडे येऊन राह म्हणा. घर जावई म्हणून ढगल्या गोष्टचा. अव पायनव आई, हा काका बोलते आम्हाला. हे गण्या तसा नाही बोलावा मा. एक काम करताई, दाजीच्या टकल्यावर घास तू पान. मन कर कमाई आणि घरी 5 रुपये आण. मंगच देईन मी दाजीले मान. नाही तर मग खोल म्हणा पॅन्ट, मारतो मी त्याची. ते जाऊ दे मा पारू. याची भाजी बनवायची सांग बरं. जावई बापूले काय आवडते? अव आई, तुमच्या जावईला बकऱ्याची मटण आवडते. तर तू एक काम कर, बकऱ्याची मटण मांड. मटण? कधी वांगे तरी खाल्लं का मा दाजीनं? दाजीलाच घेऊन ये म्हणा मटण आणि ठूस म्हणा गचकन. बहीण माय मटण खातो म्हणते, गोटे खा म्हणा गोटे. जाऊ दे तू याच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ. मटण तर मस्त बनली होती जी सासरे बुवा. आता बढिया माझी आणि पारूची झोपाची सोय लावा. हो ठीक आहे ना. माझी बहीण वरच्या खोलीत झोपते, तुम्ही खालच्या खोलीत झोपा चुपचाप. मार म्हणते झोपाची सोय लावा. फुटपाथवर झोपणारा माणूस. कोणीच नशेत वाटते. चल आता पटकन जातो पारूच्या रूम मध्ये. काहून दाजी, झोप नशे लागत? गण्या, इकडं वर कुठे चालला तुम्ही? वर तर माझी बहीण आहे. मी बाहेर का करत आहो? उपडत आहा. बहीण माय स्वतः बाहेर येऊन विचारते मी बाहेर का करत आहो. अबे मला झोपीत चालावाची सवय आहे. तर झोपीत मरावाची सवय करणं आणि जाणं पटकन वर. असा जगूनही पृथ्वीवर का करून राहिलास? आणि हे जुते काढून ठेवत जाणं झोपतानी. नाही नेत ना कोणी चोरून. चल जा आपल्या रूम मध्ये. अबे गण्या, जाऊ दे ना बे मला वर. मग मी तुला 10 रुपये देतो. 1-1 रुपयाचे सिक्के करून देजो. तुझ्या मौतीवर फेरतो मग. बहीण माय रिश्वत देते तर 10 रुपयाची देते. 20 रुपये देतो. 20 रुपये. 20 रुपयाची आईस्क्रीम खाऊन मी थुकतो का? 40 रुपये देऊ. 40. तू 100 रुपये देशील तरी मी तुला अंदर नाही जाऊ देत पाय. अबे जाऊ दे ना बे. काजी दाजी, तुम्हाला 2 दिवस नाही राहून होत का माझ्या बहिणीशिवाय? नाही म्हणजे तुमचा मिठू नेहमी टोंग टोंग करत राहते का? हे नंगाड धंदे सोडा दाजी. कोटी आहो कोटी नाही याचा विचार करा. सासऱ्याच्या घरी येऊन निसता तुम्ही. अबे तुले मामा नशे बनावाचा का? तुले पोरं होईल तर मी कंस मामा बनीन. बापाची एवढा खेळ मा आता पोरगा कसा निघल? अबे गण्या जाऊ दे ना बेवर. मी तुझ्या पाया लागतो यार. नको लागू पाया. टकल्याला गाजर घासल मा. एक काम कर भाऊ, अंदर जा नाही तर दाबतो तुझे. ए गण्या, आता दाबतो म्हणलं तुझे हात. ऐका दाजी, जावा प्रवास करून थकल्या असल, झोपून जावा. आराम करा थोडसा. गण्या, तू एवढा चांगला बोललास? ज्यानं भोकन टिकल्या दाजी. झोप म्हणून राहिलो तर समजे नाही का तुम्हाला? तू नाही सुधरू शकत बे. तर सुधराचाच कोणाला आहे? हे पाय गण्या, तू जर का मला वर जाऊ देशील तर माझी बहीण मी तुला देईन. म्हणजे मी सीधा मंडपातच आणून देईन. लग्नच लावून देईन तुझा. का गोष्ट करता दाजी? उजवा पाय दाबू का डावा पाय दाबूजी? तुम्हाला वर जावाचा आहे ना? वर तर चालत जावाल का उचलून नेऊ? आता मग एक काम करा, माझ्या पाठीवर बसा. पाठगुळशा नेऊन मी माझ्या बहिणीच्या द्वारापर्यंत तुम्हाला सोडून देईन. बाप रे, बहीण देतो म्हणलो तर पुराचा पुरा गण्या चेंज झाला. चेंज व्हावा लागते दाजी. झाडावरची पपई तोडाची म्हणला तर तिच्या खाली येवाच लागते. चला दाजी, तुम्ही आपला मार्ग धरा बरं वर जाण्याचा. माझी चाय प्यावाची इच्छा झाली आहे गण्या. तर माझ्या प्रिय साले साहब, जा 1 कप चाय बनवून आण.
तुझा नौकर हो का बे मी? बे तुले मी माझी बहीण देणार आहो ना. बहीण देऊन राहिलास म्हणून तुका मला काही करून घेशील? धोड्यात टाक तुझी बहीण नफीन. आता कॉलेज मध्ये गेलो तर माझा चेहरा पाहून 4 पोरी जर खाऊन मरतील. एवढा हँडसम दिसतो मी. आला मोठा येती बहीण देतो म्हणून सांगाले. गण्या भोळी तिकडे. चुलीत जाऊ दे, घरीच जातो मी आपल्या. आता दुबारा नाही येत गण्या तुझ्या घरी. माहित असता असा साला आहे म्हणून तर कुवाराच मेलो असतो.